नमस्कार मित्रांनो. लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सप्तपदी पूर्ण होताच राया मंजिरीचं लग्न पूर्ण झालेलं असताना शशिकलाने मोठा बॉम्ब फोडलेला असतो. पण ऐन वेळेस मंजिरीने रायाचा हात धरून रायाची साथ दिलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात, कारण लग्नाची वेळ झालेली असते. नवरदेव मुलगा मंडपात आलेला असतानाच मंजिरीचा कुठेही तपास नसतो. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, मंजिरी नेमकं गेली कुठे. त्याच वेळेस आता राया लागतो, जिजी नाना मला माहिती मिसफायर कुठे गेली आणि आता ती नाही येणार. तेव्हा लगेच सगळेजण रायाकडे बघू लागतात. राया काय बोलतोय, अरे असं का म्हणतोयस तू. त्यावर लगेच राया लागतो, हो जिजी, कारण मगाशी म्हणजे काल मी जेव्हा इकडे आलो होतो ना, तेव्हा मिसफायरसाठी देवघरात काहीतरी ठेवून गेलो होतो आणि ते मिसफायरला बघायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर मिसफायर ठरवणार होती की ती माझ्याशी लग्न करणार आहे की नाही. आणि मला नाही वाटत जिजी मिसफायरला ते पटलंय म्हणूनच तिने या लग्नाला नकार दिलाय आणि ती इकडनं निघून गेली. तेव्हा जिजी म्हणू लागते, राया अरे असं काय सांगायचं होतं तुला मंजिरीला, आम्हाला सांग ना राया, बोल ना पटकन. तेव्हा राया जिजीला म्हणू लागतो, जिजी मला माफ करावं, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. जे सांगायचं होतं ते मिसफायरला सांगितलंय मी. तेव्हा लगेच आता नाना जिजीला प्रश्न पडतो, असं दोघांमध्ये नेमकं काय झालंय, काय सांगायचं असेल रायाला ज्यामुळे मंजिरी निघूनच गेली. आता असे असंख्य प्रश्न सगळ्यांसमोर उभे राहिलेले असतात. तेवढ्यात लगेच आता नाना म्हणतो, हे बघ राया, उगाच आता आमची परीक्षा बघू नको बरं, काय असेल ते स्पष्ट सांगून टाक, मंजिरी कुठे गेली, काय झालंय तुमच्यात. तेव्हा जिजी म्हणू लागते, राया अरे अशी गुळणी धरू नको, बोल ना रे, आमचा जीव कासावीस होतोय रे, बोल काय झालंय. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, जी अगं कसं सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगणार हा राया तुमच्यासमोर हे नाही बोलू शकत ग, पण काय करणार आहे, माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाही, मला सगळं सत्य सगळ्यांना सांगावंच लागेल. असे म्हणत राया म्हणू लागतो, जिजी ठीक आहे मी सांगतो तुला, मी मिसफायरला सांगणार होतो. त्याच वेळेस डिफिकल्ट पुढे येतो आणि लागतो, जिजी जिजी असं काहीही झाले नाही आहे, आज रायाभाऊचं आणि मिसफायरचं लग्न आहे ना, म्हणून थोडेसे गडबडल्यासारखे झाले, ते दुसरं काहीही घडलेलं नाही आहे. तेव्हा राया मात्र रागवतो आणि लागतो, डिफिकल्ट बास, अरे किती दिवस खोटं बोलणार आहे, आता सांगण्याची वेळ झाली. आणि तसंही मिसफायरला समजलं आहे डिफिकल्ट, त्यामुळे नानाजीजीला समजायलाच हवं. नानाजीजी त्या रात्री जे तेवढ्यात आता लगेच मंडपात मंजिरी हजर होते. राया थांब. आता राया लगेच पाठीमागे वळून बघतो. सगळेजण मंजिरीकडे बघत असतात. तडक आता तडातड साडीवरती मंजिरी आता रायाजवळ येते. मंजिरीने छान अशी साडी घातलेली असते, पण मात्र ती खूपच भडकलेली दिसत असते. तेव्हा लगेच आता राया मात्र खाली मान घालून उभा असतो. मिसफायरच्या नजरेला नजरही तो मिळवू शकत नसतो. तेव्हा मंजिरी लागते, राया खाली मान घालून का उभी राहिलाय, अरे माझ्याकडे बघून बोल ना, तुला माझ्याशी बोलायचं होतं ना, मला हे सगळं सांगायचं होतं ना, हिम्मत होत नाही आहे का, बोल ना राया. अरे स्वतःला या पंढरपुराचा वाघ समजतोस ना, मग हे सांगण्याची हिम्मत होत नाही. एवढी मोठी चूक करून तू आमच्यापासून हे लपूच कसं शकतो. आता मात्र राया लगेच मनाशीच म्हणू लागतो, याचा अर्थ मला जे मिसफायरला द्यायचं होतं ते तिच्यापर्यंत पोचलंय, म्हणजे मिसफायर माझ्यावरती भडकली, आता ती माझ्याशी लग्नाला नकार देईल का, असे खूप प्रश्न आता रायासमोरही उभे असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, राया माझ्याकडे बघ आणि उत्तर दे, बोल ना राया. हे बघ तू जे काही सांगितले ते सगळं काही वाचलंय मी, बघितलंय, त्यामुळे राया मी ठरवलंय, मी तुझी साथ देणार, मी नाही सोडणार तुझी साथ. हा तर रायाला खूप आनंद होतो. तेव्हा लगेच आता सगळेजण राया मंजिरीकडे बघू लागतात. मंजिरी पटकन रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, हो राया, माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. आणि प्रेम म्हणजे काय असते राया, एकमेकांच्या चुका लक्षात घेऊन त्यांच्यावरती रागवायचं असं थोडी असतंय. हे बघ जे झालं ते झालं, पण प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या चुका पोटात घालणं आणि एकमेकांची आयुष्यभर साथ देणं, याला तर खरं प्रेम म्हणतात राया. आणि माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे तू चुकला जरी असला ना, तरी ही मिसफायर तुझ्या चुका पोटात घालूच शकते आणि तुझी आयुष्यभर साथ देऊ शकते. रायाला असा कसा आनंद झालेला असतो, त्याचा आनंद गगनात मावेन असा, असं काहीतरी झालेलं असतं. तेवढ्यात लगेच शशिकला मनाशीच मला लागते, हसा जेवढा आनंद साजरा करायचा आहे ना, तेवढा करा तुम्ही. त्याच वेळेस आता राया लागतो, म्हणजे मिसफायर तुला ते सगळं कळूनही तू माझ्याशी लग्न करणार आहे. तेव्हा मंजिरी लागते, हो राया, मी सगळं काही विसरून तुझ्याशी लग्न करणार आहे आणि आपल्या दोघांचा संसार सुरू होणार आहे. पण राया तू हे सगळं मला सांगून खूप भारी काम केला, माझा अजून तुझ्यावरचा विश्वास वाढलाय राया.
तेव्हा राहायला लागतो मिसबार, मी काय बोलू आणि कसं बोलू मला काही सुचत नाही गं. मला खूप आनंद झाला आहे मिसबार. तेव्हा मंजिरी मला लागते होणारच आनंद, आज आपलं लग्न आहे ना, धूमधडाक्यात व्हायला पाहिजे की नाही. तेव्हा राहायला लागतो पण मिसबार, तू मागाशी चिडून रागवून कुठे गेली होती? सांग ना मिसबार, हे घर सोडून कुठे गेली होती? तेव्हा मंजिरी लागते राया, घर सोडून मी कशाला जाऊ, माझं लग्न आहे आज. मी मंदिरात गेले होते. जे काही झालं ते सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची, म्हणून मला विठुरायाचा आशीर्वाद हवा होता. तेव्हा लगेच रुचिता म्हणू लागते, अगं मंजू, पण मंदिरात आम्ही तुला बघायला आलो होतो, तू तिकडे नव्हतीच. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, त्यानंतर मी आपल्या दुकानाकडे गेले होते. आता सगळ्यांना प्रश्न पडतो, मंजिरी एवढ्या लग्नाच्या घाई गडबडीत दुकानाकडे का गेली? त्यावर राय विचारू लागतो, मंजिरी अगं बोल ना, तू दुकानात कशाला गेली होती? जीजी विचारू लागते. तेव्हा मंजिरी लागते, जीजी अगं दुकान म्हणजे माझं सर्वस्व आहे, आणि आज मी दुकानात का गेले माहिती? कारण उद्या दुकानात मी तुझी सून म्हणून नाही जाणार ना, म्हणून आज गेले. तेव्हा जीजी नाना असं लागतात. त्याच वेळेस राया लागतो, पण एवढा काही दुकानात जाण्याची काय गरज मिसबाहेर? तेव्हा मंजिरी लागते, राया कारण आपल्या दोघांच्या दुकानात खूप आठवणी. जेव्हा राया मला पहिल्यांदा दुकानात भेटला होता, बाप रे कसा गुंड होता राया तू, अजूनही आठवतंय. नानाजीजी तर तुझ्यावरती किती भडकायचे, त्यांना तुझा किती राग यायचा राया, कारण तू होतास तसा आधी राक्षसी, अगदी झिपरे केस, ओके नाही जीजी? कसा दिसायचा हा राया, पण हाच राया आता खरंच किती माणसात आलाय. आणि नानाजीजी तुम्हाला आठवतंय, असाच गुंड बनून माझ्या दुकानात हप्ता मागायला यायचा, वसुली करायला, आणि मग असे कसे आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायची ना, हे सगळे काही क्षण मला दुकानात गेल्यानंतर आठवले, म्हणूनच मी दुकानात जाऊन आले. पण आता खरंच राया, तू याच सगळ्या माणसांचं मन जिंकलं रे, माणुसकीने, आणि मला हाच राया आवडतो. त्यामुळे राया, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा लगेच आता राया खूपच खुश होतो. नानाजीजी म्हणू लागतात, बरोबर चला, गिले शिकवे सगळे मिटलेत ना, मग चला आता आवरून घ्या, तयारीला लागा. मंजू अगं तुला किती आवरायचं आहे अजून, जा बरं पटकन रुजिदाईला घेऊन जा आणि तयार करून घेऊन ये, चला चला. असे म्हणत आता सगळेजण आतमध्ये निघालेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, करा करा, जेवढा लग्नाचा एन्जॉय करायचा ना तेवढा करा. थोड्याच वेळात एकदा का हे लग्न पार पडलं की धमाका बॉम्ब फुटणार, आणि तो फोडणार ही शशिकला. कारण राया, तुला जे मंजिरीला द्यायचं होतं ना ते तिच्यापर्यंत पोचलंच नाही, दुसरंच काहीतरी समजून तुझ्याशी लग्न होतंय तिचं. आता मात्र इथे पाठीमागचे क्षण दाखवले जातात, जेव्हा राया विठुरायासमोर ही पेनड्रॉय एका डब्बीत ठेवतो आणि विठुराया काही करून आज हे मिसफायरपर्यंत पोचव असे म्हणत आता विठुरायाचा आशीर्वाद घेत राया तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस आता दरवाज्यातनं डोकावून शशिकलाने रायाचं हे सगळं जे काही चालू असतं ना ते बघितलेलं असतं. शशिकलालाही खूप मोठा प्रश्न पडतो, विठुरायाच्या चरणी याने असं काय ठेवलंय जे मंजिरीला कळायला हवं. नाही नाही नाही, नेमकं या डब्बीत काय आहे ना हे शशिकला तुला बघावंच लागेल. चल पटकन, कोणी येण्याच्या आतमध्ये चल आणि बघून घे. आता लगेच धपक्या पावलाने शशिकला देवघरात येते आणि देवासमोरची ती डबी उचलते आणि बघते तर ती पेनड्रॉय असते. तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते, यात तर पेनड्रॉय आहे, मग आता यात काय असेल? रायाला काय सांगायचं असेल या मंजिरीला? नाही 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 नाही, नक्कीच काहीतरी गुपित असणार आहे. याचा शोध शशिकला तुला घ्यावा लागेल. चल पटकन, ती मंजिरी येण्याआधी इकडनं फुकटावं लागेल मला. आता लगेच देवाचं दर्शन घेत शशिकला तिकडनं एका रूममध्ये जाते. सगळीकडे अंधार असतो, तिथे शशिकलाचा लॅपटॉप असतो. आता मात्र शशिकला लगेच तो लॅपटॉप ओपन करते आणि त्यात तिने ही पेनड्रॉय घातलेली असते. देवा, जे काय असेल ते माझ्या हातात लागू दे रे बाबा, असे म्हणताच आता रायाचा व्हिडिओ सुरू झालेला असतो. मिसफायर, मला माफ कर गं, मी तुझा गुन्हेगार आहे. त्या रात्री तुझ्या मरणाला अन्नाच्या दारात मीच पाठवलं होतं, तुझ्या मिहीरला मरणाच्या दारात मी पाठवलंय. त्या रात्री कोयता घेऊन दुसरा तिसरा कोणीच नसून मी स्वतः तुझ्या मिहीरला घेऊन गेलो होतो गं, मला माफ कर. तो कोयता राया हा व्हिडिओ बघून शशिकलाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो, कारण मोठं घबाड तिच्या हाती लागलेलं असतं ना. आणि मिसफायर, तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर तू मंडपमध्ये तयार होऊन येशील. सगळा व्हिडिओ इथे शशिकलाने आता पूर्ण ऐकलेला असतो. आता मात्र शशिकला पटकन ती पेनड्राय आपल्या हातात घेते. वा, देव देत आहे ना तर छप्पर खाड के देत आहे असं म्हणतात ना, ते आज खरं झालंय. खरंच देवा, तू मला छप्पर फाडूनच दिले बरं का, एवढं मोठं घबाड लागलंय माझ्या हाती. वा, म्हणजे मंजिरी, ही पेनड्राय साधी सुधी नाही आहे, तुझ्या नवऱ्याचा खुनी
तुझा रायाचे हे सगळं सांगणारी पेनड्राईव्ह ही. आणि आता बघ मंजिरी, तुझी आणि या म्हातारीची कशी वाट लावते मी. आजवर लय ऐकवलं तुम्ही मला, लय टेचात बोलत होता ना माझ्याशी, मला घरातनं धक्के मारून बाहेर काय काढत होता. पण आता बघा, आता ही शशिकला कशी तुमची राख रांगोळी करते, असा वणवा पेटवते ना. ए मंजिरी, तुझ्याबरोबर हे म्हातारीसुद्धा त्यात जळून खाक झाले पाहिजे, असं काहीतरी करणार ही शशिकला. असे म्हणत आता शशिकला मात्र विचार करू लागते. अरे बापरे, पण रायाने मंजिरीला फोन करून कळवलंय की तो देव घरात काहीतरी ठेवणार आहे आणि लवकरच ही मंजिरी देवघरात पोचेल. मला काहीतरी करावं लागेल. असे म्हणत शशिकला एक कागद घेते, पेन घेते आणि त्यावरती काहीतरी मजकूर मनानेच लिहू लागते. आणि आता ती चिठ्ठी त्या डब्बीत ठेवत आता शशिकला त्या पेनड्राईव्हकडे बघतच म्हणू लागते. मंजिरी, आता ही तुझी चिठ्ठी तू वाच आणि मग काय निर्णय घ्यायचा ते घे. आता ही पेनड्राईव्ह मात्र मोठा धमाका करणार, पण आत्ता नाही हां. आधी तुझं आणि त्या रायाचं लग्न होऊ दे, मग ही शशिकला मोठा धमाका करणार. नाही तुला पुन्हा विधवा केलं ना तर नावाची शशिकला नाही, बघ एका खुन्याशी लग्न करते तू. हे ऐकून तुला कसा धक्का बसेल ना. तुझा नवरा खुनी, मिहीरचा खुनी, कसं वाटतंय ना. असे म्हणत शशिकला हसू लागते. आता शशिकला पुन्हा देवघरात येते आणि ती डब्बी देवासमोर ठेवते आणि तीच चिठ्ठी वाचून आता मंजिरी लग्नाला तयार झालेली असते. तर इकडे आता रायाला मस्त पाटावरती उभं केलं जातं. तेव्हा नानाजीजी म्हणू लागतात, राया चल पटकन, आता तुझे पाय धुवायचे, बरं तुझं औक्षण करायचं. नानाजीजी दोघेही समोर येतात आणि लगेच रायाचे पाय धुवायला जाणार. तेच राया म्हणू लागतो, थांबा नानाजीजी, काय करताय तुम्ही, हे सगळं काय चालू आहे. तेव्हा रायाची आई म्हणू लागते, राया बाळा, अरे ही पद्धत असते, नवरी मुलीच्या आईवडिलांनी ना जावायचे असे पाय धुवून त्याचं औक्षण करायचं असतं आणि मग त्याला आतमध्ये आणायचं असतं, ही पद्धत असते रे बाबा. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही आहे, ही पद्धत मला नाही पटत गं. अगं माझ्या आईवडिलांच्या समान आहेत हे नानाजीजी आणि ते माझे पाय धुणार, नाही, हे मला पटणार नाही. तेव्हा जीजी म्हणू लागते, राया अरे तू आमचा होणारा जावई आहे, अरे जावयाचा मानपान करावा लागतो, सन्मान ठेवावा लागतो. तेव्हा राया म्हणू लागतो, जीजी जावई मी आज झालोय, पण आधी तुम्ही मला अगदी पोटच्या पोरासारखं प्रेम दिलं ना, मग स्वतःच्या मुलाचे कोणी पाय धुतं का. आणि हे बघा, माझ्या आईवडिलांना मी असे पाय धुत देणार नाही. जावई आहे मी, खरंच तुम्ही मला खूप जीव लावले, अगदी स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव लावलं, प्रेम दिलं, हवं नको तेव्हा माझी मदत केली. आणि नानाजीजी, मी तर तुमचं काळीच म्हणजे मिस फायरला माझ्या ताब्यात दिलं, ते पण विश्वासाने. त्यामुळे नानाजीजी, मी तुम्हाला माझे पाय धुऊ देणार नाही. हवं तर तुम्ही दोघेही माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्या आणि मंजिरीला आयुष्यभर सुखात ठेव असं म्हणा, मी ते नक्की करू शकतो. नाही, पण हे असलं मला नाही पटत हा. तेव्हा नानाजीजी म्हणू लागतात, बरं बाबा ठीक आहे, पण औक्षण केलेलं तर चालेल ना. तेव्हा राय म्हणू लागतं, चालेल की, औक्षण मला खूप आवडतं जीजी, कर की. आता जीजी लगेच रायाचं औक्षण करते. आता लगेच सगळेजण रायाला इकडे स्टेजवरती घेऊन येतात. राया मात्र आता लग्नाच्या विधीसाठी पाटावरती बसलेला असतो. तेवढ्यात लगेच आता नानाजीजी, रुजिदास सगळेजण अशी डोली एकदम फुलांनी सजवून आता त्या डोलीखाली मंजिरीला घेऊन आता इथे स्टेजजवळ आलेले असतात. राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो. मंजिरी अशी कशी छान दिसत असते, एकदम भारी, खूपच मस्त मेकअप केलेलं असतं. राया तर मिसफायरच्या प्रेमात वेडा झालेला असतो. तो पटकन पाटावरनं उठतो आणि मिसफायरकडे स्टेजच्या कडेला जातो. मंजिरी आता लगेच रायाचा हात पकडते आणि पायऱ्या चढून स्टेजवरती येते. सगळेजण राया मंजिरीकडे बघत असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर आज मला तुला काहीतरी बोलायचे. त्यावर मंजिरी लागते, राया अजूनही तुझ्या मनात काहीतरी बोलायचं राहिलंच आहे का, काय असेल ते सांगून टाक बाबा. तेव्हा राया लागतो, मिसफायर म्हणजे हिंमत तर होत नाही, पण बोलावंसं वाटतंय. प्रत्येक नवऱ्याला आपली बायको सुंदरच वाटते, पण मिसफायर आज तू लईच भारी दिसते, अतिशय सुंदर. डिपिकल डंकी मात्र हळूहळू दोघांचं बोलणं ऐकत असतात आणि हसत असतात. तेव्हा राया लागतो, मिसफायर एकदम माझ्या अप्सरापेक्षाही एक नंबर भारी दिसते, माझी अप्सराच आहे तू मिसफायर. मंजिरी लागते, थँक्यू. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया आणि तूही साधासुद्धा दिसत नाही आहे, अगदी छान रुबाबदार दिसतोय, मला खूप आवडला. आता मात्र दोघेही हसू लागतात. त्याच वेळेस इकडे शशिकला मनाशीच म्हणू लागते, मंजिरी हस, तुला जेवढा आनंद साजरा करायचा आहे ना तेवढा कर, थोड्याच वेळात इथे बॉम्ब फुटणार आहे आणि मग तुझं लग्न एका खुन्याशी होणार आहे, हे लक्षात ठेव मंजिरी. असे म्हणत शशिकला मनातल्या मनात हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सप्तपदी झालेली असते, मंगळसूत्र घालून झालेलं असतं. सप्तपदीचा शेवटचा फेरा चालू असतानाच
शशिकलाने जिजीला ओढतच आतमध्ये नेलेलं असतं. तो कोयता, ती पेनड्रॉईव्ह सगळं काही दाखवलेलं असतं. आता मात्र आपल्या मिहीरच्या मरणाला जबाबदार हा रायाच आहे हे लक्षात येताच आता मात्र जिजी खूप भडकते. कारण आता मिहीर हा जिजीच्या पोटचा गोळा असतो. आता कुठलीही आई भडकणारच. आता जिजी तडकच बाहेर येते आणि शेवटचा फेरा चालू असतानाच आता जिजी मात्र त्या अग्निकुंडावरती पाणी फेकते. आता इथे लग्न तर पूर्ण झालेलं असतं. तेव्हा मंजिरी रायाला धक्का बसतो. काय झाले जिजी? तेव्हा जिजी रायाजवळ येते आणि मला लागते, मंजिरी तू रायाशी लग्न नाही करू शकत. अगं हा तुझ्या मिहीरचा खुनी आहे. यानेच त्या रात्री मिहीरला संपवलंय. त्यामुळे मंजिरी मला एका खुन्याशी तुझं लग्न लावून द्यायचं नाही. चल मंजिरी, असे म्हणत आता जिजी मंजिरीचा हात ओढतच तिला स्टेज बाहेर घेऊन येणार. तेच आता मंजिरी जिजीचा हात झटकारते आणि लागते, नाही जिजी, मी आता रायाला सोडून नाही येऊ शकत. असे म्हणत मंजिरी रायाचा घट्ट हात पकडते. राया मात्र मिसफायरकडे बघत असतो. तेव्हा मंजिरी मला लागते, कारण माझं रायावरती जीवापाड प्रेम आहे आणि आता तो माझा नवरा झालाय. आमचं लग्न पूर्ण झालंय. मी अशी मध्येच रायाची साथ नाही सोडू शकत. आता मात्र रायाला खरंच मिसफायरचा असा कसा विश्वास वाटू लागतो. कारण मिसफायरने एवढं सगळं माहीत असून रायाची साथ धरलेली असते. तर मित्रांनो, पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन मालिका वचन दिले तुम्हाला ही बघण्यासाठी ऋतिका रिव्ह्यू या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.